देवीचा उत्सव म्हटला की हिरवा चुडा, खणा नारळाची ओटी, कुंकू आणि प्रसादाची दुकानं ओघानं आलीच। देवीच्या सर्व शक्तिपीठांबाहेर सध्या लगबग सुरू आहे। नाशिकच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेच्या पायथ्याशी असणारी ही दुकानही त्याला अपवाद नाहीत। आतापासूनच व्यावसायिकांनी आपल्या दुकानात फ्रेश स्टॉक आणायला सुरुवात केली आहे। कुंकवाचे विविध प्रकार बाजारपेठेची शोभा वाढवत आहेत। लाल रंगाचं, चॉकलेट रंगाचं, गुलाबी रंगाचं, गडद लाल रंगाचं कुंकू बाजारपेठेत उपलब्ध आहे। अमरावती, पंढरपूरसह राज्याच्या 2-4 भागात कुंकू बनवलं जातं। त्यातल्या त्यात पंढरपूरच्या कुंकवाला जास्त मागणी असते। ज्या कुंकवात हळद मिसळली जाते त्या कुंकवाचा गंध बराच वेळ दरवळतो। ते कुंकू वापरण्यासाठी उत्तम असतं असं व्यावसायिक सांगतात। सुरुवातीला चिंचोक्यापासून कुंकू बनवलं जायचं, आता मात्र त्याच्या किमती वाढल्यानं साबुदाण्याच्या पावडरपासून कुंकू बनवलं जातं। देवाच्या पूजेसाठी आम्ही म्हणतो आवर्जून ग्राहकांना की तुम्ही हळदीचं कुंकू वापरा, जे हळकुंडापासून तयार केलेलं असतं, ज्याच्यामध्ये कृत्रिमपणा काही नसतो। ओरिजिनलिटी जी आपण देतो ती त्या कुंकवात असते। आणि हल्लीच्या जमान्यात जे फॅशनेबल युग आहे त्या हिशोबाने हे लाल कलरचं कुंकू तयार केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर पावडर पदी थोडासा कलरचा मारा देऊन हे तयार केलं जातं। हळकुंडाचं कुंकू आहे ते साधारण तुम्ही असं हातात जरी घेतलं तरी त्याचा वास येतो, जशी आपल्या खाण्याचा हळदीचा वगैरे वास येतो त्या पद्धतीनेच त्या कुंकवाचाही वास येतो। आणि लाल कुंकवाचा तसा वास वगैरे काही येत नाही आणि पूर्ण हाताला कलर वगैरे कलर लागतो। कुंकवाप्रमाणेच प्रसाद विक्री करणाऱ्यांची संख्या नवरात्र काळात वाढते। साखर फुटाण्यांच्या प्रसादाबरोबरच खव्याच्या पेढ्याला या काळात मागणी वाढते। महाराष्ट्रात जेवढी देवस्थानं आहेत त्यातील बहुतांश देवस्थानाच्या ठिकाणी उस्मानाबादमधील पाथरुडहून प्रसादाचा पुरवठा केला जातो। 1 डाग, 2 डाग अशा डागांवर या प्रसादाचा हिशोब असतो। 1 डाग साधारणतः 36 ते 40 किलोचा असतो। इतर वेळी विक्रेते 1 किंवा 2 डाग म्हणजे 70 ते 80 किलो प्रसाद खरेदी करतात। मात्र उत्सव काळात प्रत्येक विक्रेता 250-300 किलो पर्यंत प्रसादाची खरेदी करतो। सप्तशृंगीच्या पायथ्याशी असे छोटे मोठे 100हून अधिक विक्रेते आहेत। पेढा हा उस्मानाबाद जिल्ह्यातून येतो, पाथरुड या ठिकाणाहून येतो हा पेढा। आणि 8 वर्षापासून मी इथं आहे गडावरती। आणि कमीत कमी गडावरती 200 ते 250 दुकान राहतात यात्रेमध्ये। एरवारी फक्त पावसाळ्यामध्ये 100 ते 50 दुकान राहतात। यात्रेमध्ये साधारणतः 10 तरी क्विंटल पेढा विकला जातो प्रत्येक म्हणजे एक पेढावाल्याचा। म्हणजे असे अनेक जण आहेत पेढ्यावाले, म्हणजे भरपूर दुकान राहत आहे। यात्रा कालावधी खाली पण भरपूर दुकान राहतात। वर्षातून एकदा येणाऱ्या या उत्सवासाठी जसा भाविक आतुर असतो तसाच उत्सवाच्या निमित्तानं आपला उदरनिर्वाह चालवणारा व्यावसायिकही देवीच्या उत्सवाची वाट पाहत असतो। या उत्सव काळात जर भाविकांची मोठी गर्दी देवीच्या दरबारात झाली तरच या व्यावसायिकांना पैसा मिळणार आहे। त्यामुळे देवीची कृपा सर्वांवर राहावी अशी मनोकामना प्रत्येक जण करत असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।